सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू झाले आहेत, यामुळे उन्हाचा पाराही हळूहळू वर चढताना दिसत आहे। लातूर शहरामध्ये तापमान हे 30 अंशाच्या वर गेले आहे। यामध्ये सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी पशुपक्ष्यांसाठी झाडांना विविध ठिकाणी येळण्या बांधण्याचं काम हे प्रभुराज प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे। यावेळी शहरातील विविध भागामध्ये येळण्या बांधून प्राणी पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करण्यात आली आहे। सध्या उन्हाची तीव्रता ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि लातूरमध्येही उन्हाचा पारा हा 30च्या पार गेलेला आहे। मुक्या प्राण्यांना पाणी मिळत नाहीये अशी परिस्थिती आहे, पण लातूरचं प्रभुराज प्रतिष्ठान यांनी लातूर शहरामध्ये एक उपक्रम राबवलेला आहे। तो उपक्रम अशा स्वरूपाचा आहे की झाडाला येळण्या बांधून पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली। या प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय कलशिट्टे हे आता आपल्या सोबत आहेत। नेमकी त्यांची संकल्पना काय आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, नेमकी आपली संकल्पना काय आहे आणि हे किती वर्षापासून तुम्ही काम करता? हे पक्ष्यांना पाणी पाजवायचं म्हणजे पक्ष्यांची भटकंती होऊ नये यासाठी आम्ही गेले 7-8 वर्षापासून हा उपक्रम राबवत आहे। जेणेकरून सध्या उन्हाच्या कडाक्यामध्ये फार ऊन लागत आहे आणि मानवाला तहान लागली तर माणूस स्वतः पाणी विकत घेऊन पिऊ शकतो, पण मुक्या जनावराला पाणी कोण देणार? मुक्याची भाषा ही आपणच ओळखायला पाहिजे, जेणेकरून आपण कडाक्याच्या उन्हामध्ये येणे बांधून ज्यांना झाडाला येणे बांधून त्यांची तहान कसं भागवता येईल आणि त्यांची भटकंती होणार नाही यासाठी आम्ही हा उपक्रम सरासरी 7-8 महिन्यापासून वर्षापासून चालू आहे। आणि हे उपक्रम राबवत असताना आम्ही किमान 300 सध्या 300-400 येणे आम्ही वाटप केलेले आहे आणि काही मोठ्या ठिकाणी लावलेले आहे, जेणेकरून ह्या पक्ष्यांची भटकंती होईल। त्यामध्ये पाणी टाकण्याची व्यवस्था काय स्वरूपाची आहे? जिथं आम्हाला शक्य होईल तिथं आम्ही स्वतः नेऊन पाणी टाकतो आणि जिथं आम्हाला शक्य होत नाही, एखादा समजा आता कोणाला भेट देऊन तर आम्ही त्याला विनंती करतो की हे आपल्या अंगणात झाड असेल तर किंवा छतावर असेल तर हे आपले येणे आपल्या अंगणात बांधावे आणि स्वतः आपण पाणी टाकून त्यांची सेवा करावी। लातूर शहरातल्या कुठल्या कुठल्या भागामध्ये आपण पक्ष्यांसाठीची ही व्यवस्था केली? ह्या वर्षी आम्ही नारायणी पार्कमध्ये एक लावलेली आहे, MIDC परिसरामध्ये लावलेली आहे, भातंगाई परिसरामध्येही आम्ही तिथं वाटप केलेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही मित्र परिवारालाही गॅलेक्सी हॉस्पिटलच्या मागे गेले आहे, तिथंही आम्ही आमच्या मित्रांना दिलेली आहे। प्रत्येक एरिया वाईजमध्ये आम्ही आमच्या मित्राला जसं सोयी होईल तसं आम्ही वाटप करतो आणि त्यांना विनंती करतो की आपल्या अंगणामध्ये झाड असेल किंवा छतावर हे येणे बांधून आपण पक्ष्याची सेवा करावी। प्रभुराज प्रतिष्ठानच्या वतीने दीनानाथ नगर सावेवाडी या ठिकाणी एक सामाजिक उपक्रम म्हणून या ठिकाणी भटक्या आणि पशुपक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि या ठिकाणी या उन्हाची तीव्रता पाहता या ठिकाणी या प्रभुराज प्रतिष्ठानच्या वतीने आम्हा बागडे परिवारास या ठिकाणी 5 येळण्या या ठिकाणी पाण्याची सुविधा व्हावी यासाठी त्यांनी या ठिकाणी आम्हाला दिलेली आहे आणि आम्ही बागडे परिवार या ठिकाणी त्यांची सेवा करण्यासाठी पाणी या ठिकाणी आम्ही रोजची रोज त्या ठिकाणी ठेवतो। तसंच सोबत या ठिकाणी पाण्याची व्यवस्था म्हणून भटके जनावरं, कुत्रे, अजून काही पशुपक्षी या ठिकाणी पाणी पितात, त्या ठिकाणी आम्ही कुंड पाण्यासाठी एक व्यवस्था करून ठेवलेली आहे। ऋषिकेश होळीकर, न्यूज 18 लोकल, लातूर।